रत्तपालाचे धर्मांतर याचा उर्वरित भाग आपण बघत आहोत. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्यावर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवरती पडल्या. रत्तपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे बाळ, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पहावयाला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पाराध्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रत्तपाल बसला असल्याचे त्याने पाहिले. आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रत्तपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रत्तपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रत्तपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रत्तपालास एका पुष्पराशीवरती बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रत्तपाल, माणसाच्या 4 हानी भोगाव्या लागतात. माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशीचे केस काढून टाकतो, पीत वस्त्र धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे पहिली म्हातारपण, दुसरी अनारोग्य, तिसरी दारिद्र्य, चौथी आणि नातलगाचा मृत्यू या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे थकलेला आहे आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्यात किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे. म्हणून तो पारिवाचक बनण्याचे ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भरजवानीत आहेस. तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्याला स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहेस. तुझ्या वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. पण तुला असे काय समजले की तू असे काय पाहिलेस व ऐकलेस की ज्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे, म्हणून तो पारिवाचक बनण्याचं ठरवतो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून आरोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा काय ऐकलेस की ज्याच्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग पत्करावा? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊन श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो आणि संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते. म्हणून तो पारिवाचक होण्याचे ठरवतो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे तो तोटा होतो तसा तोटा तुला झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे ग्रहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रत्तपाल उत्तरला,
महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: पहिले, जग अनित्य असून सतत बदलत राहते. दुसरे, जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. तिसरे, आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. चौथे, तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहेत. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट असा राजा उद्धारला. भगवंतांनी सांगितलेले ते किती बरोबर आहे. भाग 4, गर्जनी मंत्र. शुद्धोधनाची शेवटची भेट. सारीपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिने राजगृहात राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धोधनाने निरोप पाठवला की मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळालेला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाईन असे असून तो शुद्धोधनाच्या एका दरबारातील मनुष्याचा मुलगा होता. तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, जगद्वंदनीय तथागत कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पाहत आहेत. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यासह ते पित्याच्या घरी जावयास निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करत चालले होते, परंतु ते येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धोधनाला सांगण्यासाठी कालुदाईन पुढे निघून गेलेला होता. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदास पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी गृहत्याग केल्यावर गृहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहे, ज्याच्या त्याच्या तोंडी हेच शब्द होते. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धोधन आणि महाप्रजापती हे दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी निघाले. आपला मुलगा दुरूनच त्यांना दिसला तेव्हा त्याचे सौंदर्य, त्याचे गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्याचे अंतःकरण आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप. तो महान श्रमण त्याच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध भगवान, अहर्थ, सत्यवीर आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धोधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुम्हाला पाहिलेला आता 7 वर्ष लोटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्यांची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्थ तो मनातल्या मनात उद्धारला, सिद्धार्थ आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्याचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि महाप्रजापती दोघेही उदास झाले. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता, तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतकरण प्रेमाने भरलेले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे.
हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनांनी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण यांचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करील. आपला पुत्र बुद्ध याची ही मधुर वाणी ऐकून सिद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्रांनी तो उद्धारला. हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखांतिरेक आता नष्ट झाला आहे. प्रारंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझा महान त्यागाचे फळ मला चाखावयास मिळत आहे. समर्थ अशा अनुकंपेने प्रेरित होऊन गेल्यामुळे आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा तू सोडून द्यावीस हे योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकांसह जात असे, त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंताला म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय? भगवंत उत्तरले, ही माझ्या संघाची प्रथा आहे. पण हे कसे शक्य आहे? अन्नासाठी भिक्षा मागणाऱ्यांपैकी तू नाहीस. होय पिताजी, भगवंत म्हणाले, आपण राज्याचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशीयांनी वाटल्यास म्हणावे, परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करत असत. शुद्धोधन निरुत्तर झाला. तेव्हा भगवान पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळाले तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझ्या या धर्मरूपी धनाची भेट मला आपल्याला देऊ द्या. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुखसंपन्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सत्य धम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वताचा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागताला आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्याचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र तेथे पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधराला बोलवणे पाठवले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्या कक्षाकडे येतील आणि मला भेटतील. आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंताने विचारले, यशोधरा कोठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले. आपले शिष्य सारीपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंताने आज्ञा दिली. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त झालेली नाही. बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी आहे. तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील. पवित्र तथागतांना तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतानी प्रवेश केला तेव्हा
काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो तरुण, तो पुरुष, सत्याची शिकवण देणारा जगद्वंदीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली. परंतु ते शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला. हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ती काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशपतन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिने केशपतन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार याचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करत असे. हे केवळ तात्पुरत्या भावना विवशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. भगवंतानी पारिभाषा घेतली त्यावेळी यशोधराने दाखविलेल्या महान धैर्याचे व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतानी प्रशंसा केली. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धित्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेने पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दांतीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्वपुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिला नाही अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी ज्याच्याजवळ आहेत त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर. कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्खूच्या बरोबर अन्न सेवन करत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट दाखवून ती त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्याच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांत राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा मागत आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मी त्याला देऊ शकेन. राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्या इतका व जतन करून ठेवण्या इतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धर्माचा मार्ग,
परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शिदोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. शाक्यांनी केलेले स्वागत. भगवान बुद्ध शाक्य देशी परतले तेव्हा आपल्या देशबांधवात दोन तट पडलेले त्यांना आढळून आले. एक त्यांच्या बाजूने होता व दुसरा त्यांच्या विरुद्ध होता. मागे शाक्य व कोलिय यांच्यातील युद्धाच्या प्रश्नाबाबत जो वाद माजला होता आणि ज्यात त्यांनी फार महत्त्वाचा भाग घेतला होता, त्यावेळी शाक्य संघात झालेल्या मतभेदांची त्यांना आठवण झाली. त्यावेळच्या त्यांच्या विरोधकांनी यावेळीसुद्धा त्यांना प्रणिपात करण्याचे किंवा त्यांचा मोठेपणा मान्य करण्याचे नाकारले. त्यांना अनुकूल असलेल्यांनी त्यांच्या अनुयायी वर्गात सामील होण्यासाठी प्रत्येक कुटुंबातून एक मुलगा अर्पण करण्याचे अगोदरच ठरवले होते. त्यांनी आता भगवंताच्या संघात प्रवेश करण्याचे व ते राजगृहाला परतताना त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले. ज्या कुटुंबांनी एक मुलगा संघाला अर्पण करण्याचे ठरवले होते त्यात अमितोदनाचे कुटुंब होते. अमितोदनाला 2 मुलगे होते. एकाचे नाव अनिरुद्ध, त्याला अगदी लाडात वाढविलेले होते. दुसऱ्याचे नाव होते महानाम. महानाम अनुरुद्धाकडे जाऊन म्हणाला, तू तरी संसार त्याग कर किंवा मी करतो. आणि अनुरुद्धाने उत्तर दिले, माझी प्रकृती नाजूक आहे. कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहणे मला अशक्य आहे, म्हणून तूच तसे कर. परंतु प्रिय अनुरुद्धा, कौटुंबिक जीवनात कोणत्या गोष्टी घडत असतात ते मी तुला सांगतो. ऐक. प्रथम तुला शेत नांगरावे लागेल. ते झाल्यावर पेरणी करावी लागेल. ते झाल्यावर तुला शेतात पाणी द्यावे लागेल. लावणीनंतर कापणी करावी लागेल. मग ते बाहेर न्यावे लागेल व त्याच्या जुड्या बांधाव्या लागतील. एवढे झाल्यावर त्याची मळणी करावी लागेल. मग पेंढा वेगळा करावा लागेल. नंतर त्यातील तूस काढून टाकावे लागेल. मग धान्य पकडावे लागेल. नंतर ते कोठारात साठवून ठेवावे लागेल आणि त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा या सगळ्याची पुनरावृत्ती करावी लागेल. आणि हे सर्व वर्षानुवर्ष असेच करावे लागेल. हे काम कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधीच अंत नसतो. काम कधी संपेल, श्रमाचा शेवट केव्हा होईल, आपल्या पंचेंद्रियाच्या सुखोपभोगाचा न मुक्ता आपल्याला विश्रांती कशी मिळेल? प्रिय अनुरुद्धा, काम हे कधीच संपत नाही. आपल्या श्रमांना कधीच अंत नसतो. मग कौटुंबिक कर्तव्य करण्याचा विचार तू कर. मीच कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जातो, अनिरुद्ध म्हणाला. आणि शाक्य अनिरुद्ध आपल्या आईकडे जाऊन म्हणाला, आई, कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत राहण्यास जाण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला परवानगी दे. शाक्य अनिरुद्धाने याप्रमाणे म्हटल्यावर त्याची आई त्याला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, तुम्ही दोघे माझे लाडके पुत्र आहात आणि तुमच्यात कोणताही दोष मला दिसत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध केवळ मृत्यूमुळे एके दिवशी तुमची व माझी ताटातूट होईल. परंतु मी जिवंत असताना तुम्ही कौटुंबिक जीवन सोडून गृहहीन अवस्थेत जावे याला मी कशी संमती देऊ? पुन्हा एकदा अनिरुद्धाने तीच विनंती केली आणि त्याला तेच उत्तर मिळाले. अनिरुद्धाने पुन्हा आईला तिसऱ्यांदा तीच विनंती केली. त्यावेळी शाक्य राजा भद्दिय यांनी शाक्यांवर सत्ता होती आणि तो अनिरुद्धाचा मित्र होता. त्यामुळे राजा संसारत्याग करणार नाही असे वाटून ती अनिरुद्धाला म्हणाली, लाडक्या अनिरुद्धा, जर राजा शाक्य भद्दिय याने संसारत्याग केला तर तूही त्याच्याबरोबर जा. नंतर अनिरुद्ध भद्दियाकडे गेला आणि त्याला म्हणाला,
प्रिय मित्रा, माझ्या संसार त्यागात तुझ्यामुळे अडथळा येत आहे. मग प्रिय मित्रा, मी तो अडथळा दूर करतो. मी तुझ्याबरोबरच आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तू संसार त्याग कर. प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. प्रिय मित्रा, संसार त्याग करण्यास मी असमर्थ आहे. तू दुसरे काहीही करावयास मला सांगितलेस तरी मी करेन. तू एकटाच संसार त्याग कर. भद्दिय म्हणाला. प्रिय मित्रा, जर तू संसार त्याग केलास तर मीही करावा असे आईने सांगितले आहे. आणि तूही आता म्हणालास की जर तुझ्या संसार त्यागात माझ्यामुळे अडथळा येत असेल तर तो अडथळा दूर करतो. मी देखील त्या संसार त्यागास तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याबरोबर आहे. म्हणून प्रिय मित्रा, आपण दोघेही संसार त्याग करूया. शाक्य राजा भद्दिय अनिरुद्धला म्हणाला, प्रिय मित्रा, 7 वर्ष थांब. 7 वर्षानंतर आपण बरोबरच संसार त्याग करू. प्रिय मित्रा, 7 वर्ष हा फार मोठा दीर्घकाळ आहे. मी 7 वर्ष थांबू शकत नाही. भद्दियाने ती मुदत 6 वर्षावरती आणली आणि क्रमाक्रमाने ती 1 वर्षावर आणली. मग 7 महिन्यावर आणि क्रमाक्रमाने ती 1 महिन्यावर आली. मग एका पंधरवाड्यावर आणली. प्रत्येक वेळी अनिरुद्ध म्हणाला, इतका दीर्घकाळ मी थांबू शकत नाही. मग राजा म्हणाला, मित्रा, माझ्या पुत्रावर व भावावर राजा सोपवीपर्यंत 7 दिवस तरी थांब. 7 दिवस म्हणजे काही फार नव्हे. तितका वेळ थांबण्यास मी तयार आहे. अनिरुद्धाकडून त्याला तसे उत्तर मिळाले. याप्रमाणे शाक्य राजा भद्दिय अनिरुद्ध आनंद भगू किंबल आणि देवदत्त हे पूर्वी तसे चतुररंग सेनेसह मिळून जात असत, तसे यावेळी चतुररंग सेनेसह ते 6 जण आणि त्यांच्याबरोबर उपाली नावाचा न्हावी असे सगळे मिळून 7 जण बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सेनेला परत पाठवले आणि शेजारच्या जनपदात त्यांनी प्रवेश केला. आपल्या चांगल्या चांगल्या वस्तू त्यांनी काढल्या आणि त्या आपल्या वस्त्रात गुंडाळून त्यांनी त्यांचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली न्हाव्याला म्हणाले, मित्रा, तू आता कपिलवस्तूला परत जा. तुझ्या उदर भरण्यासाठी या वस्तू तुला पुरतील. आम्ही आता भगवान बुद्धांकडे जातो. आणि मग ते पुढे गेले. ते पुढे चालू लागले आणि उपाली घरी जाण्यासाठी परतला.